नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन मराठी व्लॉग मध्ये। जवळपास बरेच दिवसांनी आपला व्लॉग येतोय आणि बाय द वे तुमच्यासाठी बरेच दिवसांनी व्लॉग आला तरी तुमच्यासाठी खूप काही स्पेशल घेऊन आलो या व्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत आपल्या श्री तीर्थ टूर सोबत। ही आपली सेकंड ट्रिप आहे। पहिली आपण जी केली होती अक्कलकोटवाली ट्रिप, सोलापूर दर्शनवाली, तो व्लॉग बघितला नसेल तर पहिला तो व्लॉग सुद्धा बघा। आणि आजच्या ट्रिप मध्ये आपण एक्सप्लोर करणार आहोत मित्रांनो कोकण, मालवण, कुणकेश्वर, मार्लेश्वर, गणपतीपुळे आणि बरंच काय। ह्या पूर्ण प्रवास जो असणार आहे मित्रांनो 4 दिवसाचा। आज आहे गुरुवार 17 तारीख आणि संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण डायरेक्टली येणार आहोत 21 एप्रिलला, म्हणजेच मंडे मॉर्निंगला सकाळी। ते पूर्ण व्लॉग मध्ये तुम्हाला A to Z डिटेल्स बघायला भेटणार आहे। तर हा व्लॉग मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा। आता मी इकडे आलेलो आहे, इथे आपली बस येते अराउंड जवळपास मला वाटतं 10 मिनिटांमध्ये आणि हा व्लॉग आपण आता सुरुवात करूया। हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला जास्त जास्त शेअर करा। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। तर मित्रांनो, आपली बस जी आहे इकडून येणार आहे ऑलरेडी ऑलमोस्ट 10 मिनिटांमध्ये आणि आपण व्लॉग करताना बघा हे लोक लगेच मागे आले फ्रेम मध्ये। तर म्हटलं त्यांना पण आपण एक्सपोज करू। तुमचं नाव काय रे? नाव नितीन बप्पू वाल्मिकी। मोठ्याने बोल ना। अंगद अजय बोटे, अर्जुन अविनाश बोटे, आर्यन उत्तम धडस, आर्यन सोनू वाल्मिकी, सार्थक विजय माने, श्रेयस भारत गुटुकडे, स्वयं सोनू वाल्मिकी। ठीक आहे, धन्यवाद। तुम्ही जे लाईफ मध्ये करतात तुम्हाला बेस्ट ऑफ लक। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। मित्रांनो, ह्याच्या अगोदरची तुम्ही जी फ्रेम बघितली होती ती आपल्या डायरेक्टली आपण जिथून निघालो होतो रात्री 8:30 वाजता। नंतर आपण 12 साडे11च्या दरम्यान कुठेतरी डिनर केला आणि डायरेक्टली आता सकाळचे 5 वाजलेत आणि आपण संगमेश्वरच्या थोडंसं आसपास आहोत। आणि मला वाटतं 500 किलोमीटरच्या डिस्टन्सपैकी काहीतरी 250 किलोमीटर आपण ऑलमोस्ट कव्हर केले आणि 242 किलोमीटर्स आपला फर्स्ट डेस्टिनेशन म्हणजे देवगड बीचला पोहोचण्यासाठी राहिलेलं आहे। तर सध्या सकाळी 5 वाजता आपली बस जी आहे ती थांबली आहे छोट्याशा ढाब्यावरती चहा पिण्यासाठी। बघा ही आपली बस आहे आणि सगळेच बाहेर आलेले आहेत। 2 hours later. तर मित्रांनो, जवळपास 12 ते 14 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला देवबाग बीच वरती आणि आपण आता एका हॉटेल स्टे वरती राहणार आहोत। तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला हे बघू शकतात। आता हे सगळं मी तुम्हाला तर नंतर दाखवणारच आहे व्लॉग मध्ये, पण आता वेळ झाली आहे मित्रांनो नाश्ता करायची। ऑब्व्हियसली थोडंसं लेट आहे कारण आता नाश्ता करून आपलं जायचं थोडंसं पुढे सुद्धा बीच वरती एक्सप्लोर करायला। तर तुम्ही बघू शकतात किती छान प्लेस आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकतात नाश्त्यामध्ये आपल्याकडे आहे पोहे आणि बघू शकतात ही आपली पूर्ण गँग आहे, सगळे अननोन आहेत। हाय करा सगळ्यांनी बाय द वे। येस, आणि आपले ऑर्गनायझर तर सगळे आता चहा आणि पोहे खात आहेत बाय द वे। पटकन नाश्ता करूया आणि आपण निघूया आपल्या बीच वरती। तर मित्रांनो, आता आपण चाललो आहोत बोट राईड मध्ये आणि तुम्हाला माझ्या समोरच बघू शकतात बोट आलेली आहे आणि आपल्या मागे बघू शकतात केवढी मोठी गँग आहे। ही सगळी गँगला आपण नोंद करणार आहोतच, लाईक सगळे ओळख वगैरे होणारच आहे या ब्लॉग मध्ये। शेवटपर्यंत नक्की बघा एवढंच म्हणतो। आता मी जातो पहिला अगोदर बोट मध्ये। याकडे नाही, इथून क्रॉस करून या त्या साईडला थोडं आतमध्ये बोटीत पाणी पुढे जाऊन त्याला सांगत होतो कडेवरती टाकून मागे मागे जाऊन बोलत होते हे म्हणले आलं मी काढलेलं चप्पल नाही काढली खाली हे दगड आहे, दगडवर दगड नाही आहे माझ्या पायात आला। दगड नाही आहे तो ओंडगा आहे तो झाड चौकशी नंतर आलं की किती जाणार इथे जाणार नंतर आता भरती चालू आहे ना तिथे पर्यंत जाणार पाणी काकू स्ट्रॉंग आहे तुम्ही दिसतायत सगळे मागे जा मागे जा मागे जा
LCD डिस्प्ले टीव्हीवर बघतानाच दिसणार ते. हाय 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 करा. हाय 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 फायनली आपण बोटमध्ये आलेलो आहे आणि आता आपली बोट सुद्धा निघालेली आहे आणि आपण आता जो बघणार आहोत ना मित्रांनो, डॉल्फिन. आपण आय थिंक पहिल्यांदा कधी बघितले नसतील, बघितलं असेल तर आय थिंक मरीन्सला एकदा बघितलं होते, लाईक खूप लांबून. आय डोंट नो की आपण आता किती जवळून बघणार आहोत, बट वी आर गोइंग टू वॉच. सी एव्हरीवन. तो मित्रांनो तो नजारा बघा काय मस्त दिसतोय. बाय द वे मी झूम करून दाखवतो तुम्हाला. वाव, काय कोकोनट ट्रीज दिसत आहेत वन बाय वन. तुम्ही आता देवबाग मध्ये जे आलात ते तारकर्लीवरून देवबाग 3 किलोमीटर मागे राहिलं आणि तुम्ही देवबाग मध्ये जे आलात ते देवबागला एकच रोड आहे जायला आणि यायला. हे देवबाग बेट कसं आहे आणि ह्या देवबागला तिन्ही साईडने खारं पाणी आहे समुद्रातलं आणि मध्ये विहिरीना गेलं तर गोड पाणी. हे वैशिष्ट्य आहे म्हणून आपल्या पूर्वजांनी त्या देवबागला देवाची बाग म्हणून नाव दिलंय पूर्वी, म्हणून त्याला देवबाग असं म्हणतात. तसंच तुम्ही आता हे देवबागला आलं ते मालवण तालुका लागतं. हे मोबरेश्वर मंदिर शंकरचं आदस्थान म्हणजे देवबाग मधलं शेवटचं मंदिर आणि हे देवबागचं टोक आहे ना, हे शेवटचं टोक दिसते. हे टोक ह्या पाण्यामधून जवळजवळ 700 ते 800 मीटर लांबीचं बीज होतं 2004 मध्ये. हे आता पाण्याची तुम्हाला लेवल दिसते ना, आता पाण्याला हायटाट चालू आहे. त्या हायटाटच्या वेळेला ही लेवल दिसते, स्लो टाटच्या वेळेला थोडी कमी होते. पण ह्याच्यामधून ना हे जवळजवळ 700 ते 800 मीटर लांबीचं बीज होतं आणि 2 ते 3 फूट उंचीचं बीज होतं 2004 मध्ये. लोक अगोदर चालत जायचे पुढे म्हणजे 700-800 मीटर लांब. तर 2004 मध्ये जो इंडोनेशियाला भूकंप झाला समुद्रामध्ये, तिथे 70 फुटाच्या लाटा होत्या. त्याच लाटा केरळ, कारवार, गोवा आपल्या कोकणामध्ये सगळ्या बीजवर लाटा आल्या, पण आपल्याकडे 5 फुटाच्या लाटा होत्या. त्या 5 फुटाच्या लाटाने देवबाग संगमचे पुढचं बीज होतं ते तोडलं आणि ही जी वाळू होती ती पूर्ण ह्या खाडीमध्ये गेली आणि एका ठिकाणी स्टे झाली. आणि तुम्हाला जे ऐकून माहिती आहे सुनामी आयलंड, ते सुनामी आयलंड ह्या वाळूमुळे बनल्या म्हणून त्याला 2004 साली नाव दिलं सुनामी आयलंड. त्याच्यानंतर आपल्याकडे 2 ते 3 वर्षांनी म्हणजे 2008 पासून आपल्याकडे टुरिस्ट यायला सुरुवात झाली. तसंच तुम्ही आता बोटमध्ये बसला, बोट आपली इथपर्यंत आली. ही खाडी आहे, हे खाडीचं नाव आहे कर्ली खाडी. ही खाडी आपल्या मागे 25 ते 30 किलोमीटर मागे गेलेली आहे. राईट साईडला दिसतोय तुमच्या तो अरबी समुद्र, अरबी समुद्राचा आणि खाडीचा संगम. तसंच आपल्या बोटच्या समोर हा डोंगर तुम्हाला हिरव्या कलरचा दिसतोय बघा. या डोंगराचा आकार बोटच्या पुढे पासून बोटच्या मागेपर्यंत बघा मगरीसारखा आकार आहे त्या डोंगराला, म्हणून त्याला क्रोकोडाईल असं नाव दिलेलं आहे डोंगराला. ते या पाण्यामध्ये छोटीशी लाट दिसतात बघा लेफ्ट साईडला, त्याच्यामध्ये तुम्हाला कलर चेंज दिसतोय थोडस. आता पाण्याला भरती म्हणजे हायटाट चालू झालेली आहे. हे आयलंड आहे, आयलंड म्हणजे सिगल आयलंड. हे पाण्याखाली गेलेलं आहे. आता हायटाडला पाण्याखाली जातात आणि स्लो टाइडला पूर्ण कोरडं होतात हे आयलंड. आणि आपल्याकडे जे पक्षी येतात ना, ते पक्षी केव्हा येतात तर समुद्र ना मेच्या नंतर रब होतं म्हणजे नक्षत्र अगस्ती नक्षत्र जे मावळतं मेच्या एंडिंगला, मग त्या टायमाला समुद्र रब होतो म्हणजे खवळलेला असतो. आणि नारळी पौर्णिमेच्या टायमाला समुद्र शांत म्हणजे अगस्ती नक्षत्र असतं ते उगवतं. मग 3.5-4 महिने समुद्र खवळलेला असतो. तर आता आपण डॉल्फिन पॉइंटला बॅकवॉटर मधून जे खाडीमधून डॉल्फिन पॉइंटला चाललेलो आहे. पण डॉल्फिनचं कसं आहे माहिती, 100% गॅरंटी नाही डॉल्फिनची, लक बाय चान्स. आता आपण राऊंड घेणार डॉल्फिन समुद्रामध्ये, तर राऊंडला तुमचं लक चांगलं असेल तर ते गेलेलं आयलंड. स्लो टाइडला पूर्ण कोरडं होतं ते. आता सकाळच्या टायमाला कोरडं असणार. तुम्हाला जर उतरायचं असेल तर एवढं पाणी असणार आता कमरेच्या एवढं. हा वाळू दिसते.
ये सारे सब इकडे तर या जवळ सगळे मागते मित्रांनो 1 तासाच्या बोट राईड नंतर आपण आता परत चाललो आपल्या हॉटेलवरती. आमचं लक नव्हतं ॲक्च्युली, आज आम्ही आंघोळ नव्हती गेली म्हणून आम्हाला डॉल्फिन दिसले नाही, तर बॅड लक. आता आपण चाललो आहे रिटर्न. व्हेरी सॅड, लाईक एवढं आतमध्ये डीप आलो पण डॉल्फिन्स बघायला भेटले नाही. तर नेक्स्ट टाईम आपण कधीतरी येऊ. बट आम्हाला डॉल्फिन्स बघायला भेटले नाही, पण आमच्या बोटमधले सगळे डॉल्फिन्स म्हणून पाण्यात उतरले होते, ही वेगळी गोष्ट होती. तर मित्रांनो, श्री तीर्थ टूर्सतर्फे आपल्याला बघा हा मॉर्निंग किट देण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये आहे शॅम्पू, परत टूथब्रश आहे, परत आपल्याकडे पावडर आहे, कोलगेट आहे, ऑइल आणि डेटॉल. मॉर्निंग किटसोबत आपल्याला थोडंसं रिफ्रेशमेंट्स पण दिलेले आहे, ज्याच्यामध्ये माझा आहे बिस्किट आणि आय थिंक हा केक आहे. तर मित्रांनो, आता वाजले 4. मस्तपैकी आपलं जेवण झालं. डॉल्फिन तर आपल्याला बघायला भेटले नाही. आय डोंट नो व्हॉट वॉज रॉंग. आम्ही अंघोळ नसेल केली म्हणून डॉल्फिन आले नाही बाहेर आम्हाला दर्शन द्यायला. आणि जेवण पण मस्त छान होतं, स्वीट, सिम्पल. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेत. आपण निघालो एका नवीन प्लेसला एक्सप्लोअर करायला. पहिलं म्हणजे आहे की सिंधुदुर्ग फोर्ट, ज्याला आपण मालवण फोर्टसुद्धा बोलतो आहे. आणि दुसरं म्हणजे साळगावकरांचा सोन्याचा गणपती. तर इथून नियरेस्ट डिस्टन्सवरतीच आहे. तर आता आपण जाऊया डिरेक्टली बसमध्ये आणि मी भेटतो तुम्हाला तिकडे. तर मित्रांनो, आमचा लक होता ॲक्च्युली. आपण ज्या बोटच्या इकडे गेलो होतो तिकडे ऑलमोस्ट सगळं क्लोज झालं होतं. बट लकीली थोडंसं कन्व्हिन्स केल्यानंतर त्या काकांना आपल्याला 30 सीट्ससाठी त्यांनी एक नवीन बोट करून दिली. आणि आपण आता पोचलो आहोत या फोर्टवरती. मालवण फोर्ट ज्याला बोलतात, सिंधुदुर्ग फोर्टसुद्धा बोलतात. आणि हा असे क्वचित काही फोर्ट्स आहे मित्रांनो की जे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी लाईक बोलतात ना की लाईक आयलँड कसं असतं पाण्याच्या मध्ये, तसे काही फोर्ट्स बांधले गेलेले आहेत. तर आपण आज जस्ट एंट्री केलेली आहे आतमध्ये आणि तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावरती तुम्हाला एंट्री फीस भरायची जे आहे पर्टिक्युलर 5 रुपीज. आणि बघा इथे तिकीट 5 रुपीजचं चालू आहे. तर मित्रांनो, हा जो किल्ला आहे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कन्स्ट्रक्ट केला आपण बोलू शकतो. 1664 साली ह्या किल्ल्याची बांधकामाचं काम सुरू झालं होतं. आणि 1667 साली म्हणजे लगभग जवळपास 3 वर्षानंतर हा किल्ला पूर्णपणे बनून झाला होता. तर आता आपण किल्ला एक्सप्लोर करतोच आहे बाय द वे, 1 बाय 1. Two hours later. तर येस मित्रांनो, आजचा डे 1चा लास्ट डेस्टिनेशनकडे आपण पोहोचलेलो आहे, जे म्हणजे आहे की साळगावकरांचा सोन्याचा गणपती. या गणपती बाप्पाच्या मंदिराबद्दल मी तर जास्त काही सांगू शकत नाही, बिकॉज हा पण माझा फर्स्ट टाइम आहे की मी हे विजिट गणपती बाप्पाचं मंदिर करतोय. पण आता आय थिंक आरती चालू आहे आतमध्ये, आपण जाऊया आरती बघायला. आरती पण करूया बाप्पाची आणि मंदिर सुद्धा बघूया. तर काही अशा प्रकारे आपल्याला मंदिराचं एंट्रन्स बघायला भेटते. आणि येस, आरती चाललेली आहे. एवढं लांबून आलोय बाय द वे आम्ही आरतीला, अँड सो वी डोंट वॉन्ट टू मिस इट, राईट. Ko
नको माया सूरश्याम शरण आए सूरश्याम तुमचं नाव आरती आणि तांबिके काय? विमल शेळके, शोभा सांगोना पवार, सविता शिंदे, रोहिणी आवाज नाही आला. राजेंद्र पवार. काका, आवाज आला का? ठीक आहे. सर्वांना बाय द वे बेस्ट ऑफ लक. गेम सुरू व्हायच्या अगोदर आपण एक जाणून घेऊया. तुम्हाला माहिती आहे का ह्याला काय म्हणतात या गेमला? साक्षी. ठीक आहे. कोणी इन्व्हेंट केला होता? नाही माहिती. फक्त गेम खेळायचं आपल्याला माहिती आहे. ह्याच्याबद्दल पण थोडंसं आपण रिसर्च केलं पाहिजे की हा गेम कधीपासून आणि कोणत्या सेंचुरी पासून आलेला आहे. तर सगळ्यांसाठी सांगतो, एनी आयडिया इकडे कोणाला माहिती आहे की हा गेम कोणी इन्व्हेंट केलेला? मी सांगतो, मी तर नाही बाबा, मी तर नाही. संत ज्ञानेश्वर यांच्याकडून हा गेम इन्व्हेंट झाला होता अराउंड 13 सेंचुरी मध्ये. आणि या गेमचं नाव अगोदर होतं मोक्षापाटम. त्याच्यानंतर ब्रिटिशनी हा गेम अंडर घेतला, रिनेम केला आहे स्नेक्स अँड लेडर. आय रिपीट, संत ज्ञानेश्वर यांच्याकडून 13व्या दशकात हा गेम इन्व्हेंट झाला होता, जेव्हा त्याचं नाव होतं मोक्षपटम. आणि नंतर ब्रिटिश याच्यामध्ये आपली जेव्हा भारत इंडिया गेला होता, नंतर ते कन्वर्ट करण्यात आलं. आता तुम्ही हा जर गेम बघाल ना, तर या गेम मध्ये आपले जे नॉर्मल आहे त्याच्यापेक्षा काहीतरी डिफरंट आहे. तुम्ही बघाल की लाईक नंबर 22 ला काहीतरी लिहिलेलं आहे. गाणे बंद करूया. तर हा गेम खेळता खेळता आपण फक्त गेम नाही खेळणार आहोत, आपण लाईफ मधले मॉरल व्हॅल्यूज खूप काही शिकणार. गाणी बंद कर. तर हा गेम जो बनवला आहे हा त्याच प्रकारे तो इन्व्हेंट केलेला आहे जसा तो अगोदर होता. गाणी बंद कर. तर मित्रांनो, सकाळी 6:53 झालेले आहेत आणि दिस इज द डे 2 ऑफ मालवणमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, ह्या आत्तापर्यंत आपण तिथे राहिलो होतो या होमस्टेमध्ये. होमस्टे नाही बोलू शकत, प्रॉपर लाईक हॉटेल विला टाईप बोलू शकतो. तर ह्याच्याबद्दल मी आता तुम्हाला दाखवणार आहे की आपलं राहण्याची सोय वगैरे कशी होती. तर बघा, काहीतरी मेन एंट्रन्स गेट आहे इथे. तर मित्रांनो, हा काहीतरी मेन एंट्रन्स गेट आहे, तिथे काहीतरी काम चालू आहे थिंक सो. आणि हे बघा, सनराईज जे नाव होतं आपल्या बीच रिसॉर्टचं, पूर्ण बीचवाला फिलिंग आहे. खाली पूर्ण रेड सॉईल अँड ऑल. या साईडला तुम्हाला पार्किंगचा एरिया आहे. पुढे आल्यावरती तुम्हाला इकडे मित्रांनो बघू शकतात की हा जो आहे आपला हा डायनिंग टेबल आहे, जिथे तुम्ही बसून नाश्ता करू शकतात. ठीक आहे, हा पूर्ण डायनिंग टेबल आहे. हा जो आहे हा किचन एरिया आहे. पुढे आल्यावरती तुम्हाला इथं बघायला भेटेल की हे बघा, एक विला आहे मोठा. आणि त्याच्यामध्ये लाईक 4 रूम्स आहेत, लाईक 1, 2, 3 and 4. तर मी वरती टॉपमोस्ट रूमवरती होतो. ट्रीज वगैरे अशा प्रकारे. हे बघा, इकडे पण 2 रूम्स आहेत. हा जो एंट्रन्स आहे. आणि हे बघा आपण ब्लॉग सुरू केला आहे आणि वी हॅव समवन, आपले ग्रुपमधले आपल्याला हाय करतायत, वेलकम करतायत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मागची चौपाटी आपली समुद्र किनारा फिरून आलोय, गारगार हवा खाऊन आलोय, मस्त रनिंग वगैरे केले. अरे बापरे, एवढं सकाळ 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 आम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान शांत एकदम. दिवसासाठी चार्जअप झाले का तिघं? ठीक आहे, मी आलो सगळ्यांना तोपर्यंत आपलं फिरून. तर हा आपला जो विला तुम्हाला मी सांगितला, हा पार्किंग एरिया आहे. आणि मित्रांनो, विशिष्ट म्हणजे यू नो की ना, आपला हा जो विला आहे ना, हा डिरेक्टली कनेक्टेड होतो आहे आपल्या बीचला. तर काल आम्ही जस्ट इथूनच लाईक बोट पकडायला गेलो होतो. ॲक्च्युली लाईक बोट आम्हाला इथपर्यंत आली होती आमच्या लास्ट म्हणजे बॅकवर्ड पॉईंट ऑफ जो बीच विला आपण जो बोलू शकतो. आणि हे बघा, थोडीशी एम्प्टी स्पेस आहे इकडे. हे वॅगनार गाडी, पार्किंग एरिया. आणि आता मी तुम्हाला मित्रांनो जो स्पेस दाखवतो आहे तो बघा, हा डिरेक्टली जातो आपल्या ह्याच्यावरती. आय थिंक एक स्क्रॅप बोट आहे इकडे. आणि हा रोड
मस्त वेगळी चाललेलं आहे डिरेक्टली आपल्या बीचवरती. तुम्ही बघू शकतात मित्रांनो, एक छोटीशी बोटसुद्धा उभी आहे तिकडे. आणि काही अशा प्रकारचीच आपली बोट होती काल जेव्हा आपण बोटिंगला करायला गेलो होतो. मी ह्याच्या पुढे जास्त जाणार नाही बिकॉज हे इट इज टोटली लाईक अ दलदल. इकडे तुम्ही बघू शकतात, कारण हा जो एरिया आहे इथे आपला पाय फसण्याचा प्रयत्न म्हणजे चान्सेस आहे. आणि तो जो तुम्हाला जो झाडाचं हे दिसतं राईट लाकूड, तिथपर्यंत काल आपली बोट होती. तर इमॅजिन करू शकतात पाण्याचा जो प्रवाह आहे तो किती वर कमी जास्त होत असतो कंटिन्युअसली. तर मित्रांनो, हा आपला होता रूम ॲक्च्युली. बघा आपण इकडे होतो, मस्त एअर कंडिशनर रूम होता. इग्नोर थोडंसं बॅकग्राऊंड, आम्ही निघायच्या तयारीत आहे म्हणून. इथे आल्यावरती बघा किती मोठे कर्टन्स आहेत आणि कर्टन्सला ओपन केल्यावरती ना एक छोटासा सीन पण आहे, तुम्ही बघू शकता तिकडे. हे बघा, तुम्हाला कपडे वाळवायला तुमचं हँगरसुद्धा आहे. आणि असा छोटासा व्ह्यू तुम्ही तिकडे बघू शकता, तो आपला डायनिंग टेबल होता. आणि ते जे आहे ते आपलं जो बोटिंग आपण काल बोट पकडली इकडून आल्यावरती तुम्ही बघू शकता छोटंसं कंपार्टमेंट आहे जिथे तुम्ही वस्तू ठेवू शकतात. परत इकडे एकदा व्ह्यू बघण्यासाठी. आणि हे आपलं वॉशरूम आहे कंबटमध्ये, इंग्लिश टॉयलेट. आणि आम्ही तर मित्रांनो डे 2च्या सकाळीमध्ये नाश्त्यामध्ये तुम्ही बघू शकतात आपल्याकडे आहे आज उपमा आणि चहा. आणि बघा सगळे नाश्ता करत आहेत बाय द वे. कसा आहे उपमा, आवडला का तुम्हाला? एकदम मस्त. सगळे बसलेत गँगनी. मित्रांनो डे 2ची सुरुवात झालेली आहे. डे 1मध्ये आपण पूर्ण फ्रॉम मुंबई टू डिरेक्टली साऊथ साईड ऑफ इंडियापर्यंत आपण ट्रॅव्हल केलं. तर आज आपण आलो आहोत मित्रांनो श्री देवी भराडी मंदिर आंगणेवाडी येथील. तर आता तुम्ही बघू शकतात. हाय बोला आमच्या व्लॉगमध्ये. कसं वाटतंय तुम्हाला, एन्जॉय करतायत का तुम्ही? खूप छान, मस्त. तर मित्रांनो हे मंदिर आहे आणि त्याच्या आतमध्ये समोरच आपल्याला वॉर्निंग देत आहेत. दीपा काकी काय बोलतात? दीपा काकी काय लिहिलंय? मंदिरात फोटो व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. अच्छा. तर हे मंदिर आहे. तर आपण आतमध्ये आता काही व्हिडिओज वगैरे घेणार नाहीये. जे पण आपल्याला ट्राय करायचं व्हिडिओज वगैरे घेण्याचं हे परिसर आहे तिकडे आपण व्हिडिओज घेणार आहोत. तर आपण जाऊया, अगोदर मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आलोच मी. मित्रांनो इकडे एक छोटंसं मिनिएचर मॉडेल दिसतंय या मंदिराचं. हे बघा, दिस इज मिनिएचर मॉडेल अँड दिस इज द रिअल टेम्पल मॉडेल बोलू शकतो आपण. आणि आय डोंट नो, आज थोडंसं खूप सारं एम्प्टी दिसतंय. बट जेव्हाची जत्रा असते लाईक आपला आय थिंक जानेवारी मंथमध्ये, तेव्हा खूप प्रचंड गर्दी असते इकडे. तर बघू शकतात. 2 hours later. तर मित्रांनो आंगणेवाडीच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आपण थोड्याच वेळात पोहोचलो आहोत कुणकेश्वरमध्ये. आणि बाय द वे मित्रांनो ह्या साईडला ना काय व्ह्यू आहे तुम्ही बघू शकतात. हे पाणी एवढं क्लिअर आहे ना, तुम्हाला काय सांगू, इट्स व्हेरी मच क्लिअर. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम मस्त. आमच्या व्लॉग मध्ये आल्यावर कसं वाटतंय तुम्हाला? एकदम त्याहून चांगलं. एकदम. आणि तुम्ही दिसतात पण त्याहून चांगलं. त्याबद्दल वादच नाही. आमच्या काकांचे केस सफेद असले तरी ते खूप जवान आहेत बघा. हा क्या बात है. फुल हिरो आहेत बाय द वे. त्यांचा इनर कॉन्फिडन्स, त्यांचा बोलणं वगैरे, त्यांच्याकडे खूप काही गोष्ट असतात बोलायला बाय द वे. तुम्ही बोर होणार नाही कधी, बरोबर की नाही? बरोबर. आपली अर्धे माणसं पुढे गेलेत, अर्धी माणसं मागे आहेत. हे बघा कसे येत आहेत सगळे चालत 1 by 1. तर मित्रांनो तुम्ही बघत आहात हे मंदिर आहे. थोडंसं चढण आहे, एवढं पण काय जास्त नाही. खालून शिड्या आहेत वरती. आणि हे बघा तुम्हाला मी झूम करून दाखवतो. श्रीदेव कुणकेश्वर. तर मित्रांनो हे मंदिर जे आहे मी ऍक्च्युली रील्स मध्ये बघितलं होतं. आणि मंदिराला जस्ट अटॅच बीच जो मंदिरापासून व्ह्यू दिसतो इज लाईक व्हेरी मच एक्सलंट. तो व्ह्यू तुम्ही मिस नाही कराल अशी मी इच्छा देतो. आणि तो व्ह्यू मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येतोय. तर तुम्ही बघा, हे बघा मंदिराच्या एंट्रन्स मध्ये आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो हे बघा हे मंदिर आहे
आणि ह्याच्या बाजूला पण छोटे मोठे मंदिर आहे आणि मंदिराच्या जस्ट तुम्ही इथून जेव्हा एक्झिट करतात ना तिकडे तो बीच बघायला भेटतात. सो लेट्स गो. या मंदिरामध्ये दर्शन घेऊया. माझी सुद्धा पहिली वेळ आहे या मंदिरामध्ये येण्याची, तर मी एक्साइट आहे बघण्यासाठी. कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान, अतिशय शांततेचं मंदिर आहे. हो काय? तुम्ही आलेत राईट बरेच पहिल्यांदा? दुसरी वेळ. तर माझी सुद्धा पहिली वेळ आहे. तर चला मग. तुम्हाला इथे ऊन लागतंय? नाही लागत आहे. मग तुम्ही गॉगल घालून ठेवलंय? त्रास होतोय ना उन्हाचा. हो पण ऊन बाहेर आहे. तर मित्रांनो आता आपण आहोत मंदिराच्या आतमध्ये. हे बघा, दर्शन घ्या तुम्ही पण. हां मित्रांनो हा व्ह्यू बघा. जस्ट मंदिराच्या बॅक साईडने आपण म्हणजे बाहेरून आतून बाहेर आलोय आणि हा व्ह्यू व्हॉट अ व्ह्यू. डिरेक्टली बीच टच. काय छान वाटतं यार, मस्त. क्या मैं जान सकता हूँ ये पीले टोपी वाले बहुत दिख रहे मुझे आजकल? सब पीला ही पीला है. क्यों? लेकिन पीले की दुनिया है ये. पीले की दुनिया है. कैसा लग रहा है गर्मी के? येलो डर्टी पिलो जो बोलते हैं वो नहीं है. गर्मी बद्दल काय बोलणार? गर्मी बद्दल खूप छान आहे. छान आहे गरमी, छान आहे पण मुंबईपेक्षा तरी कमी आहे इथे. त्यासाठी आम्ही प्रोटेक्शन म्हणून हे येल्लो कॅप सगळ्यांना दिलेली आहे. आणि ही आमची शोभा आहे. हिचं नाव आहे शोभा. हा आता दिसले. ही वाशीवरून आलेली आहे आणि चांगलं आहे, बरं वाटतंय. कुर्ला मुंबईपेक्षा तरी कमी गरम होतं इथे. माझी तर हालत मित्रांनो खराब झालेली आहे. एवढा गरमी आहे ना काय सांगू तुम्हाला मी यार. लाईक लिटरली बाजूला बीच असल्यामुळे भूक लागलेली आणि बाजूला बीच असल्यामुळे लाईक गरम वाफा कंटिन्यूस येत आहेत. असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आपण असे शॉर्ट्स घालून फिरावं. म्हणजे लिटरली माझे डोळेसुद्धा उघडत नाही आहे की म्हणजे हे सन इज लाईक व्हेरी मच डेंजरस. सनस्क्रीन लावा काय पण लावा बट काही हो जी स्किन टॅन व्हायची ती होणारच. आपण मागील 1.5 दिवसापासून प्रवास करतोय पण मला वाटते मी अगोदरपासून थोडा टॅन आहे पण अजून सुद्धा टॅन झालेलो आहे असं वाटतंय. क्या आप मुझे येलो कैप के बारे में बता सकते हो? सब येलो क्यों पहन के घूम रहे हो? क्यों घूम रहे येलो सिम्बॉल कशाचा आहे? फ्रेंडशिपचा. जरा 2 मिनिटे असं. हां बोला, कसं वाटतंय तुम्हाला? एकदम भारी. एकदम भारी. तुम्ही तर पूर्ण कव्हर करून घेतलंय फेसलाच. दिसते ना मी. गर्मी तो बहुत है, क्या करेंगे. ह्या काकी आमचे अंपायर वाटतात क्रिकेटमध्ये. त्यांनी कॅपच तशी घातली, अंपायर कॅप. ठीक आहे मग आता काय करणार. बघा सगळीकडे येल्लो. बघा तिकडे नुसतं उठून दिसतात लांबून पण येल्लो. येल्लो शाईन्स ब्राईटर दॅन बाकीच्या कलर्सपेक्षा. म्हणून मी पण बघा येल्लो आणि ब्लॅक टॅक्सी झालोय पूर्ण. तर मित्रांनो आता आपण एका दुसऱ्या गेटनी एक्झिट मारतोय. ॲक्च्युली इकडे आपलं लेफ्टमध्ये पुढे गेल्यावरती आपलं जेवणाचं स्थळ आहे म्हणजे हॉटेल. तर त्या हॉटेलमध्ये आता जातो आहे मी जेवायला. काहीतरी स्पेशल आहे तुमच्यासाठी, बघत राहा काय आहे मेन्यूमध्ये. तर लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, ही आपली आहे थाली. लोणचं, हे सलाड, हे आमरस, हे छास, हे मटकीची भाजी आहे, ही पनीर आहे, हे डाळ आहे, हे चपाती, भात आणि पापड. तो फिर करे शुरुआत. करिए शुरुआत. चलो फिर शुरू करते हैं. तर मित्रांनो पावसानंतर आपण दर्शन घेऊन निघालो होतो आणि अचानक आपल्याला एक छान असा व्ह्यू भेटला आणि आपण सगळ्यांनी थोडंसं रिक्वेस्ट करून आपली बस थांबवली. आणि तुम्ही मग माझ्या बघू शकतात एक मस्त मंदिर आहे. आणि चला दर्शन घेऊया गणपती बाप्पाचं. लेट्स गो. आणि हे बघा या साईडला एक मस्त बीच आहे बाय द वे. तर बीच ॲक्च्युली खूप छान व्ह्यू आहे तिकडचा, म्हणून आपल्याला सर्वात पहिला जायचं आहे.
शादी का ख्याल ओ माय गॉड आया है इसीलिए नहीं मम्मी ने मुझे चाय पे बुलाया है हो नींद नहीं दिल में तू समाए आया प्यार भरा मौसम दीवाना अरे दिल ने दिल से क्या कहा करते प्यार तुम्ही से कर बैठे मगर इकरार तुमी से कर बैठे नाना करते प्यार तुमी से कर बैठे ठंडे पानी से नहाना चाहिए आए नाना चाहिए गाना चाहिए यार रावजी तुम्ही बसा भाऊजी यारावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महाराजी बसा भाऊजी यारावजी ओळख जुनी ओळख जुनी तुमची ठेवून मनी काय करू सांगा मी महाराजी बसा भाऊजी तुम बघून डावा डोळा झाकला तुम बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा फेकला पडदा लाजचा फेकला ल ते आहे ना ते लल्लम लल्लम लोरी पिताय ना झालं ना आता रात लेके लो चली मैं ना बैंड बाजा नहीं बराती खुशियों की सौगात लेके लो चली मैं अपनी देवर की बारात लेके लो चली मैं मेरा नाम चिन चिन चो बाबा चिन 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 रात चांदनी में और तुम हेलो मिस्टर हाउ डू यू डू वाह वाह बोला बोला आता का आला हो 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 और की खो जा एक कमरे में बंद हो चाबी खो जाए जैसे तेरी नैनों के भूल भुलैया में वो भी खो जाए एक कमरे में बंद हो और चाबी खो जाए तेवढंच येतो आम्ही तुमची लाईट लावा ना काका आम्ही कसं काढू हो तुमची लाईट ऑन करा मत है आहा का है काम महबूब का जो बस मर जाए मिट जाए हो जाए रहने तुम छोड़ो जाने दो यार करेंगे वापस रात को वापस लिया बताओ यार बताओ काय बोला तुमच्यावर सम नदी का किनारा ये चंचल हवा बस एवढीच लाईट पुढे 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 शिडी अडकली शिडी अडकली आता काकी गाणार आहे दीपा काकी झालं
तेरे बिना मैं ना रहूं, मेरे बिना तू ना रहे। त्यांना बोलू द्या ना, ते ताईला बोला ताई. गाणी बोलू नका. नीले नीले अंबर पर चांद सब नजर आए. मुझको बड़ा सताएगी, तेरी आएगी मुझको बड़ा सताएगी. गाना गीत गाता हूँ मैं, गुनगुनाता हूँ मैं. मैंने हंसने का वादा किया था कभी, इसलिए मैं सदा. 2 hours later. तर नमस्कार मित्रांनो, मॉर्निंगची सुरुवात आपण कोकणातल्या स्पेशल नाश्त्याने करतोय, घावणे आणि चटणी. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, आय इन्व्हाइट यू टू या प्लीज नाश्ता करायला माझ्यासोबत. तर मित्रांनो, गणपतीपुळेवरून जवळपास 1.5 तासाच्या प्रवासानंतर आता आपण पोहोचलो आहोत मार्लेश्वरला. आता हे पण माझं फर्स्ट टाइम आहे मार्लेश्वरमध्ये येण्याचं आणि खूप ऊन आहे. आय डोंट नो की मी कसा दिसतोय व्हिडिओमध्ये, बिकॉज ॲक्च्युली खूप हीट आहे इकडे आणि हीटमध्ये आम्हाला वरती चढायचं, तर कॅप इज व्हेरी मच नेसेसरी आणि गॉगल्स त्याच ऑलवेज आपण घालतोच. तर तुम्ही मित्रांनो बघू शकतात, हा बघा हा मेन एंट्रन्स आहे मार्लेश्वरचा. इथून आपण चिड्या चालत जाणार आहोत आणि ही आपली गँग येते सगळी. हे बघा येलो गँग सगळे येलो गँग आणि आपली गँग बघा सगळे 1 by 1 सगळी येलो गँग आहे आमची. जसं वाटतं की कोणती टीम वगैरे आली आहे. येलो गँग. येलो गँग पेंग्विन्स दिसतात सगळे, येलो पेंग्विन्स. तर मित्रांनो, आय थिंक अराउंड 700 ते 800 पायऱ्या असतील अप्रॉक्सिमेटली, नॉट शुअर. त्याच्यानंतर आपण डिरेक्टली पोहोचलो आहोत आपल्या वरती. हे बघा मेन गेट वरचा मार्लेश्वर देवस्थान नारळ. आणि येस मी चालतोय आज. मी काहीतरी अँटिक गॉगल पण घातलेला आहे. तर काही लोक असे बघतायत की बाई समथिंग इज डिफरंट असं बघतायत. आणि आता आपण जाऊया दर्शन करायला. तर मंदिराच्या इथे आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहे. मागे लाईन लागलेली आहे. बाय द वे मित्रांनो, तुम्हाला एक मी सिनेरी दाखवतो. हे बघा पूर्ण डोंगरामध्ये हे मंदिर तुम्हाला इकडे बघायला भेटतंय आणि काय डोंगर आहे. आणि बघा थोडासा रस्ता पण दिसतोय यार. व्हॉट इज दिस? ओ माय गॉड, खाली माणसं पण आहेत. काय करतात आय डोंट नो, पण तुम्ही डोंगर बघा छान. आमची येलो गँग ऑलमोस्ट आलेली आहे. लाईक स्पॉट करायला इझी पडतं बिकॉज येलो इज समथिंग लाईक जे शाईन करतं कलर. या मंदिराबद्दल मला काही एवढी एक्स्ट्रा आयडिया नाही आहे, बट जर मी ब्लॉगमध्ये नाही सांगत असेल तर तुम्हाला मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन ही नक्की भेटणार आहे. मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो. तर मित्रांनो, आपण आलो आहोत आणि आतमध्ये आरती चालू आहे. सो सी हाव लकी वी आर. तुम्ही बघू शकतात. मी दाखवायचा थोडासा प्रयत्न करेल, जर काही दिसण्यात आलं तर. नाही दिसत मला वाटतं. नाही एवढं काही जास्त नाही होते प्रॉपर्शन. इकडे लाईन पण थांबलेली आहे आरती चालू असल्यामुळे. बघा आणि बघा येलो गँग अजून पण येते आपली. भाविकांना नम्र विनंती, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे. भाविकांना नम्र विनंती, पुढे चालत राहावे, पुढे चालत राहावे आणि कृपया करून मध्ये घुसू नये.
तर मित्रांनो मी आलो आहे दर्शन करून आता जस्ट आतमध्ये. ऍक्च्युली गुफा आहे केव्हा आपण ज्याला म्हणतो ना, त्याच्या आतमध्ये हे मंदिर आपण बोलू शकतो किंवा पिंड आहे. तर हे खूप लाईक बोलतात ना की लाईक सगळीकडे असं नसतं, काही काही ठिकाणी तुम्हाला असं बघायला भेटतं. तर ऑब्व्हियसली आतमध्ये कॅमेराज वगैरे तर अलाउड नाही गुफेच्या आतमध्ये. आणि प्लस इम्पॉर्टंट की आतमध्ये कोणत्याही प्रकारचे लाईट्स नाही. जेवढे पण जे लाईट्स आहेत ते सगळे पंत्यांवरती वगैरे सगळं चालणार आहे. एकही लाईट्स नाही आतमध्ये आणि अलाउड पण नाही आय थिंक सो. इव्हन लिटरली आपण जेव्हा मोबाईलचा फ्लॅश वगैरे सुद्धा चालू करतो तेही सुद्धा ते लोक अलाउड करून देत नाही. पाय भासतात माझे लिटरली खूप खूप ऊन आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनवरती, ज्याचं नाव आहे श्री शिव समर्थ गड देवरणजेल. तर ॲक्च्युली बघायला गेलं तर इकडे बरेच स्टॅच्यूज वगैरे आहेत आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिस्ट्री रिलेटेड. आणि असं काही एंट्रन्स आहे. तर ह्याच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि पूर्ण हिस्ट्री बघणार आहोत जे काय अवेलेबल आहे. एंट्रन्सला तुम्हाला इकडे एलिफंट्स बघायला भेटत आहेत 2 इकडे. आणि असं स्ट्रक्चर आपला हे एंट्रन्स. सो लेट्स गो. तर मित्रांनो एक छोटंसं म्युझियम टाईप आहे जिथे भरपूर सारे लाईक स्टॅच्यूज टाईप 3D आर्ट बोलू शकतात. इथे आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या लाईफ रिलेटेड बरेच काही गोष्टी इकडे आहे. हे बघा त्यांच्या लाईफमधले बरेच काही सीन्स आहेत. हे बघा आय थिंक हे जेव्हा राजे झाले होते, कॉरोनेशन आपण ज्यांना म्हणतो तेव्हाचा सीन असतो. मस्त केलेलं ॲक्च्युली 3Dमध्ये. हिस्ट्री रिलेटेड भरपूर काय आहे हे बघा मस्त. 2 hours later. तर येस नमस्कार मित्रांनो, आज ट्रिपचा शेवटचा दिवस. नाश्ता वगैरे सगळं झालंय. आपण इकडे स्टे केला होता आणि ऑब्व्हियसली ट्रिप एंड करायच्या अगोदर सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर पडतं की फीडबॅक मॅटर्स व्हेरी मच इम्पॉर्टंट. टूर्सतर्फे फीडबॅक व्हेरी मच इम्पॉर्टंट असतं, कारण लाईक जो क्लायंट जो देतो मे बी ते इम्प्रूव्ह करू शकतात किंवा काही चेंजेस असतील तर. आता आपल्यासोबत पूर्ण ग्रुप आहे वाईदवे. सगळ्यांनी हाय बोला जोरात. येस. आणि पहिल्यांदाच आपल्या या फ्रेम मध्ये अख्खा ग्रुप आलेला आहे. कोणी मिस नाही झालं. राईट हा आलेत. पवार नाव खूप फेमस आहे आमच्या बसमध्ये. तर येस आपल्यासोबत काहीतरी आता क्लायंट्स आहेत. आपण त्यांना प्रत्येकांना विचारूया की तुम्हाला फीडबॅक कसा वाटला आपल्या टूर्सनी जी सर्व्हिसेस दिली त्याच्याबद्दल. काय सांगाल मॅडम? मी रोहिणी. मी यांच्याबरोबरची 3री ट्रिप करते आणि खूप छान, म्हणजे असं मला घरच्यासारखंच वाटलं. फॅमिली आज सोबत आल्यासारखं वाटतं यांच्यासोबत आल्यानंतर. आणि मस्तच एकदम म्हणजे छान. आम्ही खूप एन्जॉय केलंय. आणि हा माझा मैत्रिणींचा ग्रुप आहे. आम्ही यावेळेस सगळे मैत्रिणीच आलो आहोत. थँक्यू. अख्खा ग्रुप कुठे मिसप्लेस झाला तरी हे 4 V4 तो एक पिक्चर आलेला मराठीमध्ये की फुल 3 धमाल काहीतरी होतं. ते 3 लेडीज फुल. हा इकडे फुल 4 धमाल आहे. चौघीचे चौघं आपल्याच मस्तीमध्ये असतात कुठे ना कुठेतरी फोटोग्राफी करत. तर आपण ह्यांना विचारूया काय बोलाल काका, कसं वाटतंय तुम्हाला? दीपक तानाजी ननावरे आणि आमच्या मिसेस संगीता ननावरे आहे. समीर आहे आमचे मित्र आहेत. आणि आम्ही पहिल्यांदाच या ग्रुपमध्ये आलो आहोत. आणि या अगोदर पण कोकण भरपूर फिरलेलो आहे. पण आता याच्यामध्ये व्यवस्थित सगळं वाटलं चांगलं. यांची सर्व्हिस पण चांगली होती. तर काका काय सांगाल तुम्ही? नमस्कार, मी अमोल कोळी आणि ह्या माझ्या आजी मिता करंदीकर. मी फर्स्ट टाइम खूप ट्रिप केल्या आहेत, पण ही पहिलीच ट्रिप अशी आहे की मी अनोळखी लोकांबरोबर ट्राय करतोय आणि ते पण माझ्या आजीमुळे. आणि पहिल्या दिवशी मला एवढं ऑकवर्ड फील होत होतं की माझी मॅच होतील की नाही. पण काल संध्याकाळपासून मी जरा मॅच झालो गाण्यांच्या ते आपले मैफिल ठरल्यापासून. आणि खरंच खूप छान वाटलं. आणि नेक्स्ट टाइम यांनी मला फोन करावा, मी नक्की येणार यांच्यावर. धन्यवाद. हा येस काकी काय सांगाल? मी सविता शिंदे तक्क्यावाड. समीरजींनी खूप वेळा प्रयत्न केला ट्रिपला यावं आणि मला खरं यायचंच होतं, पण घरच्या प्रॉब्लेममुळे नाही येता आलं. पण मी मिस्टरांना बोलले होते सुट्टी जर लागली मला मे महिन्यात ट्रिप करायचीच आहे. माझा हा सगळा ग्रुप आहे आणि खूप छान एन्जॉय केलं. खूप छान वाटलं. कुठलाही प्रॉब्लेम आलेला नाही. थँक्यू. मॅडम तुम्ही काय सांगाल? तुम्हाला कसं वाटतं पैठणी जिंकून?
म्हणजे पहिल्यांदाच पैठणी जिंकली, त्याच्यामुळे खूप म्हणजे मला आनंद झाला. म्हणजे सगळ्या असा फिरून आनंद भेटतोच, पण पैठणी भेटल्यामुळे तर खूपच आनंद झाला. आदेश काहीतरी मिळाले का? आदेश बांदेकरचा रोल भेटेल का मला पुढे? हा, भेटेल ना. धन्यवाद. या हे आपले दुसरे विनर होते पैठणीचे. तुमचं नाव? कुसुम. कुसुम, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. तुम्ही पैठणी कधी घालणार आहात? बघूया अशात परत ट्रिपला आल्यावर. नक्की या ट्रिप मध्ये हो, परत. चालेल. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, मी आपल्या ट्रिप मधले फनी कपल यांना इन्व्हाइट करतो. काय सांगाल, तुम्हाला कसं वाटलं? मी सुनीता पवार, हे माझे मिस्टर राजेंद्र पवार. मी समीर भाऊंबरोबर पहिली गोवा ट्रिप पण केली, अष्टविनायकची पण केली. मला म्हणजे एन्जॉय वाटला छान, आणि तेव्हा पण मजा आली, आता पण ह्या ट्रिप मध्ये खूप मजा आली. एन्जॉय तर आला, तुम्ही पण एन्जॉयबल आहात. दोघं एन्जॉयबल असले की सगळ्यांना कुठे ना कुठेतरी एन्जॉयबल येतं आणि सगळेजण प्रत्येक जण मिक्स होऊन जातात. तर येस, तुमचे जे व्हॅल्युएबल फीडबॅक्स तुम्ही जे दिले त्याच्याबद्दल खूप सारा धन्यवाद. एवढंच बोलतो. सगळ्यात पहिले दीपा वहिनी आणि समीरचं आम्ही अभिनंदन करतो की यांनी जे काही नियोजन केलंय आणि जे प्रत्येकाला जे वेळ आणि वेळेवर जे खाणं पिणं आहे ते काय सगळी सुविधा हे दोघं पुरवतात, ते अप्रतिम आहे. धन्यवाद तुमचा मूल्यवान वेळ दिल्याबद्दल. आता आपण हार्डली पुढच्या 5 मिनिटात पोहोचू. काकी, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटलं, घरच्यासारखं वाटलं आणि खूप एन्जॉय केलं. माझी ही पहिली ट्रिप आहे. बाय द वे, काकींना फॅशन ड्रेसर किंवा लाईक वेगवेगळं रोज काही ना काहीतरी ड्रेसअप करण्याचा अवॉर्ड नक्की देतीलच श्री तीर्थ टूर्स. नंतर काकांकडून तुम्ही अवॉर्ड कलेक्ट करू शकतात. तर मित्रांनो, आता वेळ आली आपल्या व्हिडिओला संपवण्याची. तुम्ही माझ्या मागे बघू शकतात, पूर्ण ग्रुप उभा आहे. तर मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं का? तर येस, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, जास्त शेअर करा. तुम्ही सुद्धा तुमच्या घरच्यांना शेअर करा, रिलेटिव्हला, फ्रेंड्सला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये, एका नवीन ट्रिप मध्ये, श्री तीर्थ टूर्स तर्फे कधीतरी. आय डोंट नो, बट येस. आणि हा ब्लॉग इथेच संपूया. बोला गणपती बाप्पा, मंगल मूर्ती, and work hard till your name becomes your brand. Bye bye.